नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये जगभरात काय चाललंय ते वेगवान स्वरूपात आपण बघणार आहोत. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये आता कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याकरता लष्कराचीही मदत घेतली जाते. लष्कराच्या आपत्कालीन युनिटकडून शहरात निर्जंतुकीकरण करण्यात आलं. माद्रिद पालिकेच्या मदतीने लष्करानं ही मोहीम हाती घेतली. लष्कराच्या एका भल्या मोठ्या ट्रकमधून माद्रिदच्या घाऊक बाजारामध्ये प्रथम निर्जंतुकीकरण करण्यात आलं. हळूहळू सगळ्या सार्वजनिक ठिकाणी हे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामध्ये रेस्टॉरंट्स आणि इतर उद्योगांवर घालण्यात आलेले सगळे निर्बंध काढून टाकत असल्याची घोषणा गव्हर्नर रॉन डिसांटिस यांनी केली आहे. आर्थिक संकटातून लोकांना बाहेर काढण्याकरता हे निर्बंध काढून टाकणं गरजेचं होतं असं मत डिसांटिस यांनी व्यक्त केलंय. तसंच मास्क न घालणाऱ्या लोकांना करण्यात येत असलेला दंडही वसूल करण्यास आपण मनाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं. डिसांटिस हे ट्रम्प समर्थक म्हणून ओळखले जातात. फ्रान्समधल्या मार्सेली या भागात सरकारनं रेस्टॉरंट्स आणि बार मालकांवर निर्बंध लादले आहेत. या नव्या निर्बंधांना विरोध करण्याकरता रेस्टॉरंट आणि बार मालकांनी एक मोर्चा काढला होता. या निर्बंधांमुळे आपलं मोठं नुकसान होणार असून ते मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. फ्रान्समधल्या मार्सेली या दुसऱ्या मोठ्या शहरात लावलेल्या या निर्बंधांमुळे स्थानिकांचं मोठं नुकसान होत आहे. या अटी जाचक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अमेरिकेतल्या अरिझोना या राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्याकरता टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलंय. अनेक सार्वजनिक ठिकाणी जाऊन आरोग्य कर्मचारी नागरिकांची चाचणी करताना दिसत आहेत. अरिझोना राज्यात अमेरिकेचे मोठे सैन्य तळ आहे. इथं आतापर्यंत कोरोनामुळे 5,500हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अरिझोनाचे गव्हर्नर डॉग ड्यूसी यांनी कोरोना चाचण्यांकरता सरकारकडून अधिक अनुदान देत असल्याचं जाहीर केलं. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत कोरोनावरील लस तयार होईल असा दावा चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलाय. दर वर्षाला 1 बिलियनपेक्षा जास्त लसीचे डोस तयार करण्याचं उद्दिष्ट आहे असंही चीन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. या लसीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याकरता सरकारकडून कंपन्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेतील नवाजो इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोनाचे आणखी 42 नवीन रुग्ण आढळल्याची पुष्टी केली आहे. तर कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत कोरोनामुळे इथं 551 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनाच्या वाढत्या संख्येनं आपण चिंताग्रस्त असल्याचं अध्यक्ष जोनाथन नेज यांनी सांगितलं. बाहेरून येणाऱ्यांकडून कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. इस्रायलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. शुक्रवारपासून या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जेरुसलेममधल्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजारपेठा रस्ते निर्मनुष्य झाले होते. कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली. पुढच्या 2 आठवडे फक्त जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय वस्तूंची दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये जवळपास 2 महिन्यांनंतर पुन्हा एकदा डिस्नीलँड उघडलं आहे. जुलै महिन्यामध्ये कोरोना रुग्णाचं प्रमाण वाढल्यानं हे थीम पार्क बंद करण्यात आलं होतं. थीम पार्क खुलं करताना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रमाणापेक्षा जास्त तापमान असणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाहीये. मास्क, सामाजिक अंतर तसंच मर्यादित प्रवेश अशी काळजी पार्क सुरू करताना घेण्यात आली आहे. पेरू देशानं लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं. येत्या 5 ऑक्टोबरपासून शेजारच्या देशांसोबत विमानसेवा सुरू करत असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. पण विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. सुरुवातीला अमेरिका, मेक्सिको, स्पेन, चिली, ब्राझील, अर्जेंटिना या देशांसाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. जगभरात कोरोना मृत्यूच्या संख्येत होणाऱ्या वाढीवर जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे. कोरोना मृत्यूचा आकडा 10 लाखांच्या पार गेलाय. हा आकडा 20 लाखांच्याही पुढे जाऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर सगळ्याच देशांनी याकडे गांभीर्यानं पाहत उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत आरोग्य संघटनेनं व्यक्त केलंय. अनेक देश वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्यानं मोठ्या संकटाला सामोरं जात आहेत. अशा देशांना अधिक मदत पुरवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासनही आरोग्य संघटनेकडून देण्यात आलं. स्पेनमधील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता आणि लागणाऱ्या पैशात वाढ व्हावी या मागणीकरता स्पेनमधील नागरिक प्रयत्न करतात. मध्य माद्रिदमध्ये
फ्रंटलाईन आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचं वर्णन करणाऱ्या बाहुलीचं अनावरण शुक्रवारी करण्यात आलं. सुपर सॉनिटारियो या बाहुलीला टोपी स्क्रबमधील महिला आरोग्य कर्मचारी बनवण्यात आलं असून तिच्या छातीवर एस नमूद करण्यात आलंय. ब्रेयोना टेलरच्या मृत्यूनंतर अमेरिकेतल्या अनेक शहरात आंदोलन सुरू आहे. लुईसविले, केंटुकी इथं सगळ्यात जास्त आंदोलनाचा भडका उडालाय. पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना रोखण्याकरता नाकाबंदी केली होती. हे अडथळे तोडून पुढे येणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. काही ठिकाणी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ब्रेनोला टेलरला न्याय मिळावा या मागणीकरता केलेल्या आंदोलनात एका कृष्णवर्णीय लोकप्रतिनिधीलाही अटक करण्यात आली आहे. अचिका स्कॉट असं या लोकप्रतिनिधीचं नाव असून त्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप द्वेषपूर्ण भावनेतून असल्याचं स्कॉट यांनी म्हटलंय. पोलिसांच्या अशाच वागणुकीमुळे आज कृष्णवर्णीय समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या पोर्टलँड भागामध्ये ब्रेयोना टेलरच्या मृत्यूनंतर आंदोलनाचा भडका उडालाय. या आंदोलकांकडून सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान करण्यात आलंय. या आंदोलकांना पांगवण्याकरता आणखी पोलीस बळ तैनात करण्याचा निर्णय ओरेगॉनचे गव्हर्नर केट ब्राउन यांनी जाहीर केला. हिंसक आंदोलन केल्यास त्यांच्यावर बळाचा वापर केला जाईल असाही इशारा ब्राउन यांनी दिला. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्मशानभूमीमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक व्यक्ती ठार झाला होता. ही व्यक्ती एका स्थानिक गँगशी संबंधित असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या शरण येण्याचं आवाहन धुडकावून लावत पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या कारवाईत तो ठार झाल्याचं समजतंय. लंडनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एक पोलीस अधिकारी ज्याचा मृत्यू झाला. या शहीद पोलिसाला त्याच्या सहकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस स्टेशनच्या बाहेर मृत पोलीस अधिकारी रॅटाना यांचा फोटो ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. एका आरोपीनं दुसऱ्या कोठडीत नेत असताना रॅटाना यांच्यावर गोळीबार केला होता. फ्रेंच दहशतवाद विरोधी अधिकाऱ्यांनी फ्रान्स हल्ल्यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 2015 साली फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील शार्ली हेब्दो या फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर 2 शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 जण ठार झाले. तर या हल्ल्याची जबाबदारी इसिसनं स्वीकारली होती. पॅरिसच्या पूर्वीच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला आहे आणि आता त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान 2 संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मेक्सिकोमध्ये 43 मुलं बेपत्ता होण्याच्या घटनेला आज 6 वर्ष उलटून गेली आहेत. या मुलांचा अद्याप कुणालाही ठावठिकाणा लागलेला नाही. सरकारनं या मुलांच्या शोधाकरता आता नव्यानं एक टास्क फोर्स तयार केलाय. या मुलांचं अपहरण स्थानिक गँगनं पोलिसांच्या मदतीनं केलं असा आरोप या अपहृत मुलांच्या पालकांचा आहे. दिवंगत जज जिन्सबर्ग यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या जागेवर लवकरच नेमणूक करण्याचे संकेत अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. लवकरच आम्ही यासाठी नाव जाहीर करू. ते कोण असेल हे आता सांगणार नसलो तरी ती महिला असेल असं ट्रम्प यांनी सांगितलं. ट्रम्प निवडणूक प्रचार रॅलीकरता वर्जिनिया इथं आले होते. या रॅलीला स्थानिक प्रशासनाच्या आवाहनानंतर मोठ्या संख्येनं लोकांनी हजेरी लावली होती. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक संपन्न होणार आहे. या निवडणुकीकरता अंतराळातून मतदान करणार असल्याचं नासाच्या अंतराळवीरांनी सांगितलं. अंतराळवीर केट रुबिन्स हिनं एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपण मतदान करण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं. टेक्सास राज्याच्या कायद्यानुसार एका गुप्त पद्धतीचा वापर करून हे अंतराळवीर सुद्धा मतदानाचा अधिकार बजावू शकतात असं स्पष्ट झालंय. अमेरिकेच्या ओरिझोना राज्यातील टोरंटो राष्ट्रीय उद्यानाजवळच्या जंगलाला भीषण आग लागली. जवळपास 450 एकर जंगलाला ही आग लागली असून आग विझवण्याकरता अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आग विझवण्याकरता हेलिकॉप्टर आणि विमानांचाही वापर सुरू असून परिसरात धुराचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट भागातील जंगलाला लागलेली आग वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आणखी भडकण्याची भीती अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी वर्तवली. ऑगस्ट महिन्याच्या 16 तारखेला कॅलिफोर्नियाच्या जंगलात मणवा पेटला होता. जवळपास 39 दिवसांपेक्षाही जास्त काळ ही आग धुमसतीये. ही आग 3510 स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथल्या जंगलाला लागलेली आग विझवताना एका अग्निशमन दल जवानाचा मृत्यू झाला होता। या जवानाला त्याच्या सहकार्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। चार्ल्स मोटोन असं या जवानाचं नाव असून तो सॅन डियागोचा रहिवासी आहे। 14 वर्षांच्या अग्निशमन दलाच्या सेवेत त्यानं अनेक कठीण प्रसंगात आपलं कर्तव्य पार पाडलं, अशी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सॅन बर्नार्डिनो इथल्या एका चर्चमध्ये मोटोनो याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। युक्रेनमध्ये एक लष्करी विमान कोसळून झालेल्या अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला आहे। हे विमान विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना त्याला अचानक आग लागली। या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या सगळ्यांचाच मृत्यू झाल्याचं लष्करी प्रवक्त्यानं सांगितलं। राजधानी कीवपासून 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या चुहेव या विमानतळाजवळ ही घटना घडली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काकेशस 2020 या सैन्य सरावाला हजेरी लावली। या सरावामध्ये रशियासोबत बेलारूस, चीन, पाकिस्तान आणि इराणचे स्थानिक सहभागी झाले होते। या सराव दक्षिण रशियातील कापुस्तीन यार मिलिटरी बेसवर होतो आहे। रशिया आणि चीनने सिरिया, नॉर्थ कोरिया सारख्या मुद्द्यांवर एकमेकांना नेहमीच मदत केली आहे। रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नावेल्नी यांनी आपला एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला। या पोस्टखाली कॅप्शन देताना त्यांनी नवजीवन देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत। नावेल्नी यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यानंतर तातडीनं बर्लिन इथं आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले। ते जवळपास 3 आठवडे कोमात होते। मालीमध्ये तात्पुरतं सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाचं पश्चिम आफ्रिकेतील देशांच्या इकोवास या संघटनेनं स्वागत केलं आहे। मागील महिन्यामध्ये लष्करानं उठाव करून सरकार उलथवून टाकलं होतं। या घटनेची तीव्र प्रतिक्रिया पश्चिम आफ्रिकेनं देशांमध्ये उमटली होती। अखेर दबावापुढे झुकत मालीमध्ये लष्करानं तात्पुरतं सरकार स्थापन केलंय। माजी संरक्षण मंत्री बाह जॉव यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय। चिलीमध्ये घटनात्मक बदलाच्या विरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात आलं। कोरोना संसर्गामुळे सध्या सुरू असलेलं सरकार कायम ठेवायचं की नव्यानं निवडणुका घ्यायच्या यावर लवकरच मतदान घेण्यात येणार आहे। मात्र घटनात्मक बदल व्हायलाच हवा अशी मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली आहे। जर्मनीची राजधानी बर्लिन इथं पर्यावरणवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते। वाढत्या प्रदूषणामुळे भावी पिढीचं आयुष्य संकटात असल्याचं यामध्ये सहभागी झालेल्या लुईस या 19 वर्षाच्या युवकानं सांगितलं। पर्यावरण वाचवण्याकरता प्रदूषण कमी करणं गरजेचं आहे, पण याकडे जगातील सगळेच देश उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। गेल्या काही महिन्यांपासून लिबियामध्ये संघर्ष सुरू होता। युरोप समर्थित सरकारच्या सहयोगी दलानं त्रिपोलीतील पूर्वेकडील सैन्य कमांडर खलीफा हिफ्टर यांना बाहेर काढलं आणि राजधानी ताब्यात घेण्यासाठी 14 महिन्यांची मोहीम संपवली। चकमकीमध्ये त्रिपोलीच्या पूर्वेकडील तिजोरा हे शहर हादरून गेलं असल्याचं रहिवाशांनी स्पष्ट केलं। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सायप्रसच्या पूर्व भूमध्य बेटावर जाण्याकरता निघालेल्या 2 लेबनीज लहान मुलांना शुक्रवारी उत्तर लेबनीजच्या त्रिपोली या शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले। 40 पेक्षा जास्त लोक वाहून नेणाऱ्या बोटीवर भुकेने आणि तहान लागल्यामुळे लेबनॉनच्या किनाऱ्यावर त्यांचे मृतदेह आढळून आले, तर इतर प्रवासीही यात मरण पावले किंवा बेपत्ता झाल्याची शंका आहे। हॉटेल रवांडा या चित्रपटात नायकाची भूमिका भूषवलेल्या व्यक्तीनं आपण बंडखोर गटाला पाठिंबा दिल्याची कबुली कोर्टात दिली आहे, पण या गटानं केलेल्या कोणत्याही हिंसाचाराला आपण समर्थन दिलं नसल्याचं त्यानं सांगितलं। पॉल रुसाबागिना असं या अभिनेत्याचं नाव असून त्याच्यावर राजधानी किग्लीच्या जेलमध्ये सुनावणी सुरू आहे। रवांडा या शरणार्थ्यांना मदत करण्याकरता नॅशनल लिबरेशन फ्रंट तयार करण्यात मदत केली, पण हिंसाचार केला नाही असं त्याचं म्हणणं त्यानं कोर्टात मांडलंय। जजनं त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी 2 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे। युरोपियन युनियनच्या सुरक्षा पोलिसांनी कोसोवोमधील युद्ध संघटनांच्या कार्यालयावर धडक दिली। दरम्यान युद्ध गुन्ह्यांच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय वकिलांच्या फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या। स्वातंत्र्यासाठी 1998-1999च्या युद्धात सर्बियन सैन्यानं लढलेल्या पूर्वीच्या
अल्बानियाच्या फुटीरतावाद्यांचं प्रतिनिधित्व करणारे दिग्गज संघटनांचे सदस्य म्हणाले, कोसोवोमधील युरोपियन युनियन रूल ऑफ लॉ मिशनला पोलीस असोसिएशनच्या कार्यालयात जाण्यापासून रोखत आहे. अध्यक्षपदाचे माजी उमेदवार रॉन पॉल यांना प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 85 वर्षांचे रॉन हे टेक्सासमधले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत असतानाचा आपला फोटो सोशल मीडियावर टाकून माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना करणाऱ्या आपल्या समर्थकांचे त्यांनी आभार मानले आहेत. भूमध्य समुद्रात अलान कुर्दी या बोटीवरून वाचवण्यात आलेल्या 125 निर्वासितांना इटलीच्या सार्डिनिया बेटावर आणण्यात आलं. जर्मनीच्या CI या मानवाधिकार संघटनेनं या सगळ्यांना वाचवलं होतं. इटली सरकारनं या सगळ्यांना आपल्या भूमीवर आणण्याची परवानगी CI संस्थेला दिली. मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या या निर्वासितांमुळे इटलीवर मोठा भार पडत असल्याचं गृहमंत्री लोमोर्गेज यांचं म्हणणं आहे. हा प्रश्न सोडवण्याकरता सगळ्याच युरोपियन देशांनी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी केलं. अमेरिकेतील जज रूथ बेडर जिन्सबर्ग यांचं पार्थिव वॉशिंग्टन इथून त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं. जिन्सबर्ग यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी लावली होती. अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी हजेरी लावली होती. पुढच्या आठवड्यात जिन्सबर्ग यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चीनमधल्या शांडुंग या प्रांतातील जिनान शहरातल्या एक्सप्रेस वेवर असलेल्या एका महत्त्वपूर्ण रेल्वे ब्रिजचं पूर्ण काम करण्यात आलं. हा रेल्वे पूल 85 डिग्रीमध्ये फिरतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. 48,000 टनाचा हा ब्रिज 520 मीटर लांब आहे. हा आत्तापर्यंत चीनमधील सगळ्यात जड आणि मोठा ब्रिज आहे. तंत्रज्ञानाची कमाल म्हणूनही या ब्रिजकडे पाहता येईल. चीनच्या हायस्पीड रेल्वे प्रोजेक्टमधील एक भला मोठा भुयारी मार्ग पूर्ण करण्यात आला आहे. दक्षिण पश्चिमेकडील मध्य चीनला जोडणारा हा हायस्पीड रेल्वे मार्ग आहे. दक्षिण पश्चिमेच्या चोंगकिंग या भागातून या भुयारी मार्गाला सुरुवात होते. हा भुयारी मार्ग झेंगझो ते वेंगझू या शहराला जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वे योजनेचा भाग आहे. 4,250 मीटर लांबीच्या या भुयारातून 350 किलोमीटर वेगानं रेल्वे धावणार आहे. कंबोडियामध्ये एका उंदराला सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं. या उंदरानं 49 भूसुरुंग शोधण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. यातील 28 भूसुरुंग हे फुटलेले नव्हते. या उंदराला भूसुरुंग शोधण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. जायंट आफ्रिकन जातीच्या या उंदराला अपोपो या संस्थेनं खास प्रशिक्षित केलं होतं. त्यानं 1,41,000 स्क्वेअर मीटर परिसरातले भूसुरुंग शोधून काढले आहेत. चीनमध्ये फुगझो आणि शियामेनला या जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वेसाठीच्या ब्रिजचं काम अंतिम टप्प्यात आलंय. फुजियान प्रांतामध्ये असलेला हा ब्रिज फिरू शकणारा आहे. हा ब्रिज हांगझू शेन्झेन याला जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ आहे. ब्रिज उभारताना सध्याच्या रेल्वे मार्गाला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. जेव्हा हायस्पीड रेल्वे जाईल तेव्हा हा ब्रिज सरळ होईल. ही रेल्वे गेल्यानंतर पुन्हा हा ब्रिज रोटेशनमध्ये फिरवला जाईल, जेणेकरून सध्या सुरू असलेल्या रेल्वेची वाहतूक पूर्ववत होईल. नॉर्थ वेस्ट चीनचा शिनजियांग उग्युर स्वायत्त प्रदेश, जिथं 100हून जास्त राष्ट्रीय स्तरावरील उच्च दर्जाच्या पर्यटक स्थळांपैकी एक आहे. कोविड-19च्या जागतिक संकट काळामध्ये पर्यटन केंद्राकडून त्याच्या विकासाला चालना देण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. शिनजियांगमध्ये देशाबाहेरील पर्यटकांच्या आकर्षणासाठी कोविड-19 व्हायरसला प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्याकरता अथक प्रयत्न आणि खबरदारीसाठी विविध उपाय केले जात आहेत. चीनमध्ये ग्रामीण पर्यटन हा एक नवा ट्रेंड बनू लागलाय. इथल्या शँडोंग या परिसरामध्ये असलेलं निसर्ग सौंदर्य पाहण्याकरता मोठ्या संख्येनं देशभरातून नागरिक येत आहेत. लिन्यी या शहरामध्ये अशा पर्यटकांकरता अनेक निवासस्थानं बांधण्यात आली आहेत. या निवासस्थानांमध्ये पर्यटकांकरता सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे इथल्या स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जगभरातील लोकांकरता या शनिवार आणि रविवारी चांद्र दर्शनाची अनोखी संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे. चंद्रावरील पर्वत आणि खड्ड्यांचा आश्चर्यकारक लँडस्केप पाहता येणार आहे. चंद्रावर मानवानं पहिल्यांदा 1969 साली पाऊल ठेवलं होतं. यानंतर नासानं चंद्रावर सातत्यानं आपल्या मोहिमा सुरूच ठेवल्या आहेत.
BTS या जगप्रसिद्ध ग्रुपनं आपला नवा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. डायनामाइट असं या नव्या म्युझिक व्हिडिओचं नाव आहे. BTS या कोरियन बँडनं बिलबोर्ड हॉट 100 या चार्टमध्ये मागच्या महिन्यामध्ये स्थान पटकावलं होतं.